नमस्कार सर्व ताईंना. कशा आहात सर्वजण? तर बघा, सकाळ सकाळी चाललेत फुलं तोडायचे, कारण आज रविवार आहे आणि माझा उपवास पण असतो. त्यामुळं म्हटलं चला अगोदर पटकन पहिली फुलं तोडून घ्यायची, नंतर आपणाला देवपूजा वगैरे करायची आहे. तर लाल फुलं काही अजिबात सापडतच नाहीत, पण इथं कसं आहे, पांढरी फुलं आता भरपूर लागायला लागलेत आणि मध्यंतरी लाल फुलं भरपूर निघत होती, कारण लाल फुलावरने रोग वगैरे पडल्यामुळे ते छटून टाकलेत ना, त्यामुळे त्याला आता लवकर काही फुले लागणार नाहीत असं वाटतंय मला. आता ही पांढरी जी रोपं आहेत ना, ह्याला भरपूर असे पांढरे फुलं निघतात. तर एक ताट भरून फुलं निघलेले आहेत. तर फुलं तोडताना पण आपणाला छान वाटतं आणि भरपूर असे फुलं निघलेत बरं का, एक ताट भरून. तर चला आता आपणाला मस्त देवपूजा पण करून घ्यायची आहे. आणि पाऊस लागल्यामुळं का नाही, सगळी झाडं कशी हिरवीगार झालेत, टवटवीत झालेत आणि असं वाटतंय आपणाला झाडंसुद्धा आता आनंदी आहेत. म्हणजे माणसानं कसं ताण जर लागली, पाणी दिलं ना, तर ताण जर त्यांची गेली तर ती कशी ताजी टवटवीत दिसतात, तसंच झाडांचं पण झालेलं आहे. आणि आपण किती जरी झाडांना पाणी घातलं तर सगळ्या झाडांना पाणी घालू शकत नाही. पावसाचं कसं पूर्ण झाडं सगळे एकसारखी भिजून जातात आणि हिरवीगार होतात. तर बघा, फुलं आता बऱ्यापैकी घावलेत आता आणि वारं पण सुटलेलं आहे, असं झाडं किती हलायला लागलेत आणि अंधारून पण आले बरं का. आता पाऊस पण थोडा वेळात येईल असं वाटतंय. आणि आता बरेच दिवस, 2-4 दिवस झालं पाऊस चालूच आहे. मग मोठा काही नाही, पण लहान लहान पाऊस चालूच आहे. आता मोठा पाऊस तर अजून काय झालेला नाही. आणि इथं आमचा गणेश छानपैकी बसलेला आहे, बघू शकताय. फुलं तोडताना तो माझ्या मागच असतोय सारखा. तर आता मी परत माघारी निघाले तर तो माझ्यासोबत घरी आलेला आहे. तर बघा, आपली देवपूजा वगैरे छानपैकी आता झालेली आहे. आता मला भगर बनवायची आहे बरं का. तर त्यासाठी मिरच्या वगैरे मी ताज्या झाडाच्या तोडून वगैरे आणलेत आणि आता भगर बनवायची आपल्याला मस्तपैकी. आता बराच वेळ झालेला आहे, देवपूजा झाल्यानंतर पण बराच वेळ गेलेला आहे. तर आता मला वाटते 12-12:30 वाजलेले आहेत. तर इथं भगर वगैरे बनवून घेतली आणि आंबे आणलेत परवा, तुम्ही बघितले परवाच्या व्हिडिओमध्ये गावावरून. तर ते पिकत घातले होते. आता बऱ्यापैकी थोडे आंबे पिकलेत. तर म्हटलं चला आपल्याला भगरीसंग खायला आंबे असे कट करून घ्यायचे आणि आता अमृता पण जेवण करायचे आहे. तर आता आम्ही दोघीजण बसून, मी भगर खाणार आहे, ती जेवण करणार आहे. तर अजून गरम गरम भगर आहे, खाल्ली ना तरच छान लागते. आणि भगर जर गार झाली ना तर खायला छान लागत नाही. तर तिच्यासाठी पण असं भात, वरण, भेंडी असं बनवलेलं आहे, बघू शकताय. कारण सकाळी डब्याला द्यायलाच बनवलेली होती, त्यातच तिला पण बनवलेली आहे. चपाती आहे. तर आता देवबाप्पाला पण असं भगरीचा नैवेद्य दाखवते आणि नंतर मग मी खाऊन घेते. तर आता बघा, हा दुपारचा वेळ आहे. तर दुपारी चहा वगैरे बनवलेला आहे, चहा बनवला आणि नंतर इडली पण वगैरे इथं बनवायचे आहेत, कारण पीठ शिल्लक राहिलेलं होतं. त्याचा काही व्हिडिओ आम्ही बनवला नाही. इडल्या बनवल्या होत्या काल आम्ही. तर आता इडल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर हाय नमस्कार. तर बघा, आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, सकाळचा व्हिडिओ होता, त्यामध्ये की देवपूजा केलेली, फुलं वगैरे तोडून आणलेली बघितली. मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. पाऊस तर चालूच आहे, बारीक बारीक चालू आहे, मोठा येतो आहे अधूनमधून. आणि आता असं चहा वगैरे घेतलेलं तर तुम्ही बघितलं. सकाळनंतर आत्ताच व्हिडिओ शूट केला आहे. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर काय तुम्हाला दाखवलंच नाही, डायरेक्ट आताच भेटतो आहे आपण. तर आता इडलीचं पीठ पण उरलेलं होतं ना, तर त्याच्या इडल्या बनवून घ्यायच्या. तशा तरी इडल्या सकाळी नाश्त्याला बनवतात, पण आता खायच्या आहेत तर बनवूया त्याला काय. आणि मम्मीने इकडं पीठ पण मळून घेतलेलं आहे, चपाती घेतलेलं आहे म्हणजे मळायला, चपाती बनवण्यासाठी. तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा. तर बघा, अशा प्रकारचं आहे पीठ. यामध्ये सोडा टाकला, खायचा सोडा, आणि मीठ पण टाकले आणि चांगलं असं हलवून घेतलं. तर आता आपण याच्यामध्ये ना भरून घ्यायला तेल लावून घेऊया. कोणाकोणाला इडली खायला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा.
तर बघू शकता असं आपणाला पीठ यात भांड्यामध्ये भरून घेतले. तर आता आपणाला इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत. आणि इडल्या वगैरे कसं नाश्त्याला बनवतात, पण आपला कुठला पण पदार्थ आपण कधी पण खाऊ शकतो. त्याला काही बंधन नाही की सकाळीच खावा दुपारीच खावा, आपणाला कधी आवडेल तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो. आणि आता पाऊस लागलेला आहे, त्यामुळं पावसाच्या वातावरणात माणसाला जरा चटकमटक काहीतरी खाऊच वाटतंय. तर म्हटलं चला आपण इडलीच बनवू छानपैकी. आणि भजी वगैरे म्हटलं तर तेलकट असतात, पावसाळ्याचं खायलाच नको, कारण परत तर आणि बघा इथं आजारी इडली पडायची पण शंका बनवून असते. झालेली आहे. इथं चपाती पण पप्पांना पिठाची चपाती लागते, त्यामुळे थोड्या पिठाच्या खाली तेलाची चपाती बनवली. आणि इथे भात पण बनवलाय बघा, साधा भात. मम्मीने सगळा स्वयंपाक पण बनवून घेतलेला आहे. मी थोडीफार मदत केलेली आहे बरं का मम्मीला स्वयंपाकामध्ये. आणि इथं संध्याकाळची देवपूजा पण झालेली आहे, बघू शकता. मस्तपैकी आरती अगरबत्ती अशी लावून घेतलेली आहे. आणि बाकी सगळा स्वयंपाक तर झाला आहे. तर आता फक्त डाळीची आमटी बनवायची, तर त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ कसं वाटतोय ते. तर असंच व्हिडिओ बघत राहा. तर बघू शकता परवा बाजारातून देशी असा लसूण आणला होता. तर म्हणलं आता छानपैकी आपण असा मसूरच्या डाळीची आमटी बनवू. तर माझ्याकडे भरपूर दुसऱ्या डाळी आहेत, पण मसूरची आमटी छान असते. आणि मसूरची डाळी आपल्या शरीरासाठी आपल्या गुडघ्यांना पण चांगली असते. तर इथं खोबरं पण बघू शकता, खोबरं लसूण कढीपत्ता सगळं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता मी मस्त असा तडका देणार आहे, म्हणजे फोडणी देणार आहे. कढीपत्ता लसूण आणि हे बारीक केलेलं मिश्र सगळं, पुन्हा हळद चटणी मीठ सगळं टाकलेलं आहे. आणि इथं डाळ पण धुवून घेतल्या मस्तपैकी, कारण डाळीला कसं जास्त दिवस टिकण्यासाठी त्यांनी पावडर वगैरे लावलेले असते. त्यामुळं आपल्याला डाळ वगैरे बनवताना धुवूनच घ्यायची आहे बरं का, स्वच्छ करून. आम्ही कधी कुठली डाळ बिन धुता अजिबात बनवतच नाही. आपण 2-3 वेळा जरी बनवली ना तर ती पांढरं पाणी निघत असतं, त्यामुळे तेव्हा स्वच्छ धुवायची. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.